नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका येथे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व काँग्रेसची युती झाली। या युतीमध्ये स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर व सुनील केदार, माजी आमदार खासदार श्यामकुमार बर्वे भ्रष्ट युती केली असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांचा आरोप आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक माजी आमदार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला धोका दिला। काँग्रेसला पराभवाच्या भीतीपोटी भारतीय जनता पक्षाचा साथ द्यावी लागली। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही सावध भूमिका घेऊ। स्थानिक माजी आमदार यांनी सावरकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने कारवाई करावी, ही जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी मागणी केली आहे। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका येथील खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात नव्हे ही अशी भ्रष्ट युती ही काँग्रेस आणि भाजपची झालेली आहे। भाजपचे स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी या जिल्ह्याचे व या विदर्भाचे सहकार महर्षी समजणारे सुनील केदार यांच्याशी युती केली। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्याशी युती झाली होती। फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही एकत्र फॉर्म भरले आणि हे झाल्यानंतर अचानक काँग्रेस बरोबर माजी आमदारांनी युती करून आम्हाला धोका दिला। मला असं वाटतं अगोदरच महाराष्ट्रात काँग्रेस लंगडी झालेली आहे आणि आता या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर भाजपचा काँग्रेसला साथ घ्यावा लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे। माझी या क्षेत्राचे व या जिल्ह्याचे नेते यांना हीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या की त्यांचे स्थानिक आमदार आणि हे माजी आमदार अशा प्रकारचे जर गैरप्रकार महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर यांच्यावर नक्कीच अशा महायुतीतल्या अशा माजी आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।